जय महाराष्ट्र। आता तुम्ही बघितलं असेल वाराणसी काशी या ठिकाणी आल्यानंतर हा मणिकंदन नावाचा एक घाट आहे। या घाटामध्ये स्मशानभूमीसारखा एक प्रकार आहे आणि त्या इथे स्मशानभूमी जी आहे ती 2 ते 3 मजली अंतरावर आहे। 3 मजले केलेले आहेत स्मशानभूमीचे। आता मी आहे तर हा तिसरा मजला आहे, त्याच्या खाली दुसरा आणि त्याच्या खाली पहिला मजला, असं 3 मजल्यामध्ये हे स्मशानभूमी तिने बनवलेली आहे। हे बघू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला पूर्ण ही स्मशानभूमी, तिसऱ्या मजल्यावरची स्मशानभूमी, पूर्णपणे ही स्मशानभूमी आहे। काही जागा इथं अजून शिल्लक आहेत, हे बघा। या स्मशानभूमीच्या ह्या पायथ्याच्या खाली काही लोकांनी आपले दुकान मांडलेले आहेत। चहाचे हॉटेल्स, किराणा दुकान, पानपट्टी, खाऊचे दुकान, या वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे दुकान त्यांनी मांडलेले आहेत। आपल्या इथे सहजासहजी आपण बघतो ज्या स्मशानभूमी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणच्या आसपास हॉटेल्स वगैरे जास्त आपल्याला दिसत आहेत, पण जिथे प्रेतांना दहन दिलं जातं, जिथं प्रेत आपलं दहन केलं जातं त्याच ठिकाणी हॉटेल्स, चहाचे गाडे वगैरे इथं आम्हाला पाहायलाच मिळाले। आणि एका अघोरी बाबाकडून आम्हाला असं माहिती मिळाली की लोकांना मोक्षप्राप्तीसाठी ज्यावेळी ते शेवटचे घटका मोजत असतात, शेवटच्या क्षणाच्या मृत्यूची झुंज देत असतात, त्यावेळी लोक त्यांना या काशी इथं विश्वनाथाच्या दर्शनासाठी घेऊन येतात आणि ते जोपर्यंत ते मयत होत नाही तोपर्यंत इथंच कुठेतरी ते राहतात आणि ते मयत झाल्यानंतर इथंच त्यांना ते दहन करतात आणि त्यांचे ते अस्थिकलश या समोरच्या नदीला त्यांनी अर्पण करतात। अशा पद्धतीने एक वेगळाच अनुभव इथं मला पाहायला मिळाला। जय महाराष्ट्र।